हाय गाईज, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आले आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे श्री क्षेत्र थेऊर या ठिकाणी. थेऊर गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे. अष्टविनायक यात्रेच्या पारंपरिक क्रमानुसार हे 5वे मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. त्यांच्या दोन्ही डोळ्यात हिरे आहेत. ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली होती, म्हणून या गावाला थेऊर असे नाव पडले. तर चला तुम्हाला या मंदिराचा मी इतिहास सांगते. या संदर्भात एक कथा आहे. राजा अभिजित व राणी गुणवती यांचा मुलगा गुणासूर याने कपिल ऋषींकडे असलेले चिंतामणी हे रत्न चोरले होते. चिंतामणी हे रत्न असे होते की त्या रत्नापासून आपण काहीही उत्पन्न करू शकत होतो. हे जेव्हा त्याला कळले तेव्हा त्याच्या कपटबुद्धीने त्याने ते रत्न चोरले. जेव्हा कपिल ऋषींना हे कळले की हे रत्न गुणासूर याने चोरले, तेव्हा त्यांच्या बुद्धीला हे पटेनासे झाले, कारण की गुणासूर हा कपटबुद्धीचा होता. तेव्हा कपिल ऋषींनी गणपतींना गुणासुराकडून पुन्हा ते रत्न आणण्याची विनंती केली. तेव्हा गणपतींनी कदंब वृक्षाखाली गुणासुराचा वध करून ते रत्न कपिल ऋषींना दिले व ते रत्न कपिल मुनींनी गणपतीच्या गळ्यात घातले व त्यांची चिंता दूर झाली. त्यामुळे या गणपतीला चिंतामणी म्हणजेच चिंता हरणारे या नावाने ओळखले जाऊ लागले. तर असा होता या मंदिराचा इतिहास. येथील मुख्य मंदिराला लाकडी सभामंडप आहे आणि अजूनही हे सभामंडप भक्कम आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात झाला असून मोरया गोसावी यांनी हे मंदिर बांधले आहे. येथील मंदिरातील घंटा ही चिमाजी आप्पा यांनी युद्धात जिंकून आणली होती. ही मोठी घंटा आजही मंदिरात असून तिचा नाद अतिशय मधुर आहे. हा आहे मंदिराच्या सभोवतालचा परिसर. इथे हे वृक्ष पण आहे. मंदिर परिसरात छोटी छोटी आणखीही मंदिर आहे, ज्यामध्ये शंकराचेही मंदिर आहे. आता आमचे दर्शन तर झाले आणि आम्ही बाहेर पडत आहोत. या मंदिरात महाप्रसादाचीही सोय केलेली असते, पण तो कधी असतो हे मी विचारण्याचे विसरले. तुम्ही तिथे गेल्यानंतर चौकशी करू शकता. तसेच इथे प्रसादाचे लाडूही छान मिळतात. तुम्हाला मंदिरामध्ये अभिषेक वगैरे करायचा असेल तर त्याचीही सोय इथे केलेली आहे. देणगी देऊन तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता. गुढीपाडव्याच्या काळात आम्ही या मंदिरात आलो होतो, त्यामुळे इथे सुंदर अशी गुढी उभारली होती. मुख्य मंदिरात शूटिंग करण्यास अलाउड नव्हते, त्यामुळे मी गणपतीच्या मूर्तीची शूटिंग नाही घेऊ शकले. पण तुम्हाला सांगते, गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आणि जिवंत असल्यासारखे वाटते. तसेच जर तुम्ही बाहेर गावावरून येत असाल तर इथे भक्तनिवासाचीही सोय केलेली आहे. तर चला मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.